सम्मान्य व्यासपीठ, हमको इस मिट्टी से रियल टाइम हीरो चाहिए, तब तो अंबेडकर साहब की जयंती मनाने का कुछ मकसद है। वर्गाच्या बाहेर बसताना शिकून माणसाने एवढं शिक्षण घेतलं की कोलंबिया विद्यापीठामध्ये 250 वर्षातला सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण असे अमेरिकेचे लोक जेव्हा विचार करतात तेव्हा त्यांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान आणि हुशार माणूस आमच्या विद्यापीठात, म्हणजे इच्छा सोडा हो, ही इच्छा सोडा, भुकेलेल्या विद्यापीठात नुसतं डोनेशन आणि विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या विद्यापीठात, त्या अमेरिकेच्या विद्यापीठात एवढा हुशार विद्यार्थी झाला नाही। हा आमच्या भारताच्या मातीतला रियल टाइम हीरो आहे, सदैव अखंड ज्याच्या स्मृती राहतील असा रियल टाइम हीरो आहे। ही मूल्य जर आज आम्हाला तरुणांमध्ये गेली नाही, आज या 2 मुलींचा मी सत्कार केला, त्या परीक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन चांगल्या पदावर गेल्या, मला खात्री आहे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार हेच तुमचं प्रेरणास्थान आहे। पण आयुष्यात बाबासाहेबांचा संदेश होता की तुम्ही जेव्हा एखादं काहीतरी यश मिळवता तेव्हा तुमचं व्यक्तिगत यश राहत नाही, ते तुमच्या समाजाचं प्रातिनिधिक यश असतं। आणि म्हणून तुमच्या यशामध्ये तुमचा समाज मोठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं यश अपुरं आहे असं समजून जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी झाला असं मी म्हणेन। हा खरा तुमचा वैचारिक सत्कार झालेला आहे। मला आज विषय देण्यात आला होता। खरं तर आज गंमत आहे मोठी, आजची जर पत्रिका तुम्ही वाचली असेल तर रमाई दिन कार्यक्रम म्हणून आज 28 तारखेला हा कार्यक्रम कसबे साहेबांनी साजरा केला। रमाईचा जयंती दिवस 7 फेब्रुवारीला असतो, पण आज रमाई गौरव दिन म्हणून सुद्धा आपल्या पत्रिकेमध्ये मेन्शन केलेलं आहे। रमाई, इथं खूप रमाई बसलेले आहेत। खरं तर हा मुद्दा मला इथं सांगणं आवश्यक वाटला की रमाईचं योगदान काय होतं। माझी रमाबाई नसती तर भीमराव नसते। कधी कधी स्त्रीच्या भाग्याने, तिच्या सौभाग्याने पुरुषाचं भाग्य घडत असतं, हा एक वैश्विक आध्यात्मिक विचार आहे। आणि हा विचार जतन करत असताना बाबासाहेबांचे जे 3 गुरु आहेत, बाबासाहेबांचे खरं तर आद्य बेस निर्माण करणारे जे होते ते तथागत गौतम बुद्ध। आता आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली, त्याच्यामध्ये बुद्धं शरणं गच्छामि। तुम्हाला मी सांगतो, या वाक्य एवढं सुंदर फिलॉसॉफिकल वाक्य जगात आजपर्यंत सांगणारा तत्वज्ञ झालेला नाही। हे बुद्धाची ख्याती आहे आणि गौतम बुद्धाची ती ख्याती माझ्या गोरगरीब जनतेपर्यंत का जात नाही, हे जेव्हा बाबासाहेबांनी मांडलं तिथं पहिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही बुद्धिवंत आहे, तुमच्यात विचार करण्याची ताकद आहे। अरे तुम्ही गुरढोर जनावर नाहीत रे बाबांनो, तुम्ही माणसं आहात। माणूस असण्याची जाणीव गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाने जाणीव करून दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले पहिले गुरु तथागत गौतम बुद्ध मानले। दुसरे समाज आणि चांगुलपणा याची सांगड घालताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कबीर, संत कबीर हे माझे गुरु आहेत। आणि सामाजिक न्याय, समाजामध्ये जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत तुमच्या माणूस म्हणून जगण्याला किंमतच नाही लेको। आणि हे तत्व ज्यांनी गिरवलं ते महात्मा ज्योतिबा फुले, त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले स्वतःचे गुरु मानले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप ठिकाणी जातो, भाषण करतो, माझा सगळीकडे वावर आहे। काही लोक माझे मित्र जे अभिजन वर्गातले आहेत, कसबे साहेब सांगायला अजिबात लाज वाटत नाही, जे अभिजन वर्गातले लोक आहेत ते येऊन विचारतात डॉक्टरेट कशात मिळाली बाबासाहेबांना, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब सांगा बरं, तुम्ही कोलंबो विद्यापीठ इकडे तिकडे मोठमोठ्या बाता मारता, कशामध्ये डॉक्टर मिळाली। म्हटलं डॉक्टरेट त्यांना कशामध्ये मिळाली हे तर मला माहित आहे, पण मी जर सांगितलं तर ते एका इकॉनॉमिक्स, राज्यशास्त्र याचं उत्तर होईल। जणू काही स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर विचारले जाते, बरोबर आहे की नाही दिवे बेटा, ते उत्तर होईल।
म्हटलं त्यांना खरी डॉक्टरेट मिळाली तुमच्या सडलेल्या मेंदूचा इलाज करणारा डॉक्टर म्हणून. जेवढे सडके मेंदू होते आणि जे फुलेंनी निष्पन्न करून दिले होते. फुले 1890 ला वारले आणि 1891 ला डॉक्टर बाबासाहेब या धर्तीवर आले. बघा योगायोग काय आहे, किती सुंदर योगायोग आहे. आणि त्यांचे तत्व हा माणूस पुढे घेऊन जातो. हे 3 गुरु घेऊन जगलेला माणूस रमाईने कसा सांभाळला असेल, काय तेज असेल, काय आग असेल. ती रमाबाईचा पदर जळला असेल, त्याची आग सांभाळता सांभाळता अशी रमाबाई आपल्याला विसरता येत नाही. म्हणून आज 28 एप्रिल आपण रमाई गौरव दिवस म्हणून आज ह्या कार्यक्रमात उभे आहात. तुमचे कार्यक्रम पत्रिका बघा. बाबासाहेबांचे आणखी एक सुंदर आदर्श होते, त्याच्यावरून रमाई तुमच्या लक्षात येईल रमाई काय चीज होती. ते आदर्श होते मार्टिन ल्युथर किंग, अमेरिकेचा श्वेतवर्ण काळा माणूस, निग्रो नेता. त्याचं जगप्रसिद्ध वाक्य आहे. बाबासाहेबांचं कितीतरी वर्ष आधी ते होऊन गेले. त्यांचं जगप्रसिद्ध वाक्य आहे, आय हॅव अ एम. माझ्या मनामध्ये ध्येय आहे आणि हे ध्येय मी गाठणारच. हा एकटा माणूस आहे मार्टिन ल्युथर किंग, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श राहिला, वैचारिक आदर्श, ज्याला वयाच्या 34व्या वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्याचा फोन झाला. मला आनंद होईल ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विश्वरत्न ज्यांना आम्ही म्हणून गौरवतो त्यांच्या नावाने नोबेल पारितोषिक जाहीर होईल. ते अजून व्हायचं आहे. एकदा ते झालं पाहिजे. त्यासाठी जोरदार तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादयुक्त टाळ्या होऊ दे. या मार्टिन ल्युथर किंगनी, हे उदाहरण एवढ्यासाठी सांगतोय, जी प्रेरणा अमेरिकन समाजामध्ये निर्माण केली, जी जागृती निर्माण केली, त्याच्यातून एक श्वेतवर्णीय अमेरिकन अध्यक्ष होऊ शकला, ज्याचं नाव बराक ओबामा. बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले कारण त्या ठिकाणी मार्टिन ल्युथर किंग होता. आज या देशामध्ये द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या कारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा तेजस्वी हिरा जन्माला आला. स्वयंप्रकाशित. आता गंमत काय झालेली आहे स्वयंप्रकाशित हिऱ्यासमोर, की बाकीचे जे काचाचे तुकडे तेच जास्त चमकायला लागले आणि लोकांना प्रश्न पडला की साला खरा हिरा कोण आणि काचाचा तुकडा कोण. तर या 2 लाईनी मी बाबासाहेबांसाठी बोलतो, ते खरे हिरे होते. ते वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना प्रकाश आंबेडकरांसोबत खांद्याला खांदा लावून 3 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यांचं नाव प्रकाश म्हणून, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकाश म्हणून मी त्यांच्यासाठी हा शेर बोलत असे. पण आज हे काचेचे हिरे जे कसे असतात, जे बाबासाहेबांसारखे चमकू शकत नाही, ही गोष्ट तुमच्यात घेण्यासाठी हा शेर आहे. गर है ताशीर तुझ में हीरे की, गर है ताशीर तुझ में हीरे की, तो गहिरे अंधेरे में चमक के दिखा. जर तुझ्यामध्ये हिरेची कुवत आहे तर हिरा हा अंधारात जरी ठेवला ना, वर्गाच्या बाहेर जरी बसवला ना, त्याला 4 दिवस अन्न खायला नाही दिलं ना, तरी तो चमकेल, तरी तो चमकेल. म्हणून गर है ताशीर हीरे की तुझ में, तो गहिरे अंधेरे में चमक के दिखा. अरे दिन के उजाले में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं. दिन के उजाले में चमकने वाले कांच के टुकड़े नहीं चाहिए, हमें असली हीरे चाहिए. मार्टिन ल्यूथर किंग से जब बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष बने, अब मैं रमाई पे आता हूं और रमाई की तुलना में हमेशा मेरे ख्यालों में, अभी तक लिखना बाकी है साहब, सोच रहा हूं कि लिखूं. रमाई की तुलना में बराक ओबामा की जो मिसेस थी मिशेल ओबामा, उससे करना चाहता हूं. उनका एक बड़ा अजीब वाकया है, एक किस्सा है छोटा सा.
बराक ओबामा और उनकी मिसेज पूरे लोगों के बीच सिक्योरिटी सारा जब था वो ऊब गए, परेशान हो गए। तो एक दिन दोनों ने तय किया कि ऐसा करते हैं, गुपचुप हम पीछे के रास्ते से निकल जाएंगे और किसी गांव खेड़े में जाकर छोटे से रेस्टोरेंट में खाना खाएंगे। यार कहने लगे ठीक है चलो। ऐसे वो निकल के चले गए और एक गांव में जाकर, एक छोटा गांव था, वहां जाकर बैठे और वहां एक छोटी सी रेस्टोरेंट थी। उस रेस्टोरेंट में गए और खाना खा रहे थे। जब बराक ओबामा और उनकी मिसेल ओबामा खाना खा रहे थे तो होटल के गल्ले पे बैठा हुआ जो मैनेजर था होटल का, वो मिसेल ओबामा की तरफ एक जैसा देख रहा था, थोड़ी देर आगे करके फिर उधर, जैसे कि लाइन मार रहा हो। तो बराक ओबामा ने पूछा, यार ये होटल में हम आए तो बात बराबर है, लेकिन ये जो होटल का मैनेजर है गल्ले पे बैठा हुआ, ये तेरे पे लाइन क्यों मार रहा है, हमें तेरे ऊपर क्यों देख रहा है? तो मिसेल ने बताया कि ये मेरे स्कूल में पढ़ता था, ये मेरे स्कूल में पढ़ता था और स्कूल में ये मेरे पे प्यार भी करता था। मैं उसका आज के जमाने में क्रश थी, क्रश बोलते ना तुम लोग, हमारे जमाने में ते क्रश बीच काही माहित नाही होत। आजच्या जमान्यात क्रश प्रपोज केलं, हे केलं, तसं म्हणे त्यांनी मला प्रपोज केलं होतं, पण ते काही झालं नाही, म्हणून तो मला ओळखतो आणि माझ्याकडे बघतोय सारखा। तो बराक ओबामा म्हणाले, अरे क्या बात है, बोले इतना अच्छा आशिक तेरे को मिल गया, अगर उससे तेरी शादी हो जाती तो तू तो होटल की मालकिन हो जाती यार। मिशेल ने बोला नहीं, उससे अगर मेरी शादी हो जाती तो वो अमेरिका का प्रेसिडेंट हो जाता। आ गई बात समझ में? तो वो बात है रमाई की। अगर रमाई हमारे बाबा साहब के जिंदगी में नहीं आती तो भीमराव रामजी आंबेडकर, भारत रत्न, विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नहीं हो सकते। आणि म्हणून एकदा जोरदार अभिवादन माझ्या भीमाईसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा। तिचं अलौकिक कर्तृत्व इथे इतक्या या बहिणी माझ्या उपस्थित आहे की मला आज राहावं नाही सांगितल्याशिवाय मी मनात विचार नाही करून आलोय। लिहिलेले मुद्दे भलतेच आहे, मी भलतंच बोलतो चाललंय। तर हा मुद्दा तुम्हाला सांगून देणं अतिशय महत्वाचं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला, तुला माणूस म्हणून जगताना तुझा बुद्धीचा विकास झाला पाहिजे हे एक शिकवलं, आणि नेहमी बुद्धीचा विकास हा तुझ्या भावनेच्या वर राहिला पाहिजे, तुझ्या भावना तुझ्या बुद्धीवर हावी नाही झाल्या पाहिजे कधी। बघा 40,000 वर्षापूर्वी माणूस झाडा झुडपांमध्ये, झाडांच्या पोकळ्यांमध्ये नग्नावस्थेत राहत होता, कपडे सुद्धा त्याला माहित नव्हते। पण तो आदी माणूस आज शटल स्पेस यान त्याच्यात बसून, स्पेस शटल मध्ये बसून एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जातोय। सुनीता विल्यम ही भारताची अंतराळवीर आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। इथपर्यंत जी प्रगती केली ती माणसाने भावनेच्या भरोशावर नाही केली, ती बुद्धीच्या भरोशावर केली। आणि म्हणून बुद्धीच्या भरोशावर जी प्रगती होते ते खरं मानवी अस्तित्वाचं मौलिक असतं, आणि म्हणूनच मानवी अस्तित्वाला न्याय दिला जाऊ शकतो। आणि हे जे विचार येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य तुम्ही वाचलं असेल, जरूर वाचा, नसलं वाचलं तर आवश्यक म्हणून वाचा। आणि आज तुम्हाला मी सांगतो एवढ्या कारणासाठी वाचा की बौद्धिक उत्क्रांती जी बाबासाहेबांच्या आयुष्यात झाली ती त्यांच्या टीनेज मध्ये झाली। ते कुमार अवस्थेत होते। आपल्याला 1, 2, 3, 4 पाढे म्हटले तर काही होत नाही, पण हेच अक्षर जर इंग्रजीत म्हटले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नंतर एक घंटी वाजते, 13 14 दुसरी घंटी, 15 16 17 तीन वाजते, याला टीनेज म्हणतो आपण। वय वर्ष 12 ते वय वर्ष 20 घंटी बंद होते। खरी वैचारिक उत्क्रांती या वयात होते। आणि या वयामध्ये जर तुमची नजर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक समृद्धी
बौद्धिक वारशाकडे जर गेली तरच तुमच्या आयुष्यात क्रांती घडू शकते. कारण हे वय अतिशय महत्वाचं आहे. इथं खूप तरुण मुलं उपस्थित आहे आणि म्हणून मला हा मुद्दा या ठिकाणी बोलावासा वाटतो की ज्यावेळी आपल्या डाव्या हाताची करंगळी उजव्या हातात तलवार घेऊन कापून शंकराच्या पिंडीवर 10 थेंब रक्ताचा रक्ताभिषेक केला आणि रक्ताभिषेक करून मी स्वराज्य स्थापन करेल अशी प्रतिज्ञा केली. तो छत्रपती शिवाजी महाराज फक्त 16 वर्षाचा होता. म्हणून ही वैचारिक उत्क्रांती ही या वयात येत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी दुःख ज्या वेदना प्राप्त झाल्या त्या याच वयामध्ये प्राप्त झाल्या आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की साला माणसाच्या नशिबी अशी जिंदगी, अरे त्याच्यापेक्षा तर पुरढोर चांगली आहे. त्याच्यापेक्षा बदतर आयुष्य जर माणसाला दिलं जात असेल तर मग तिथे आयुष्य तुमच्याकडून एक गोष्ट मागते. त्या गोष्टीचं नाव आहे 2 अक्षरी शब्द ध्येय. तुझ्या आयुष्याचं ध्येय काय? जन्माला आला नसता तरी चाललं असतं रे, करोडोच्या गिनतीला गालबोटी लागलं नसतं बाबा. उद्या ऍक्सिडेंट होऊन मेला काय नाही, झगडा काय, कोण कुत्र विचारत नाही. जगाच्या परिक्रमेत काही फरक पडणार नाही. पण जन्माला नुसतं 2.5 किलो सकाळी आणि 1.5 किलो संध्याकाळी या पृथ्वीवरचं अन्न संपवायला जन्माला आला का? हा प्रश्न मनाठाई जेव्हा पडेल ना त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समजलेला आहे. असा त्याचा अर्थ. हा संकल्प जो मार्टिन ल्युथर किंगच्या पर्सनॅलिटी मध्ये दिसतो तो बाबासाहेबांच्या पर्सनॅलिटी मध्ये दिसतो. आणि म्हणून त्या गोलमेज परिषदेमध्ये 1932 साली महात्मा गांधी सारखे नेते या फेवर मध्ये होते की एका माणसाला एका मताचा अधिकार देऊ नका. कारण तो अशिक्षित आहे, त्याला कळतच नाही, त्याला अक्कलच नाही. म्हणून तो ज्या जमीनदाराकडे काम करतो त्याच्याकडे जर 50 लोक असे काम करत असतील तर एका जमीनदाराला 50 वोटिंगचा अधिकार द्या, त्याला देऊ नका. महिलांना आत्ताच काही मतदानाचा अधिकार देण्याची गरज नाही. किंग जॉर्ज समोर झालेल्या 1932 सालच्या या मीटिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा बोलवलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला जो अशिक्षित आहे, गरीब आहे आणि स्त्रियांना सुद्धा मतदानाचा एक अधिकार, ऍडल्ट फ्रँचायझी ज्याला म्हणतात इंग्रजीत, तो मिळाला पाहिजे. तुम्ही का अडून बसला म्हणे, कशासाठी मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बाबासाहेबांचं उत्तर मोठं मार्मिक आहे. तुमच्यासाठी त्यांनी उत्तर दिलेलं आहे. हे ज्या दिवशी समजेल तेव्हा जयंती साजरी करण्यात काहीतरी अर्थ असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जेव्हा त्याला एका मताला एका माणसाचा अधिकार असेल तेव्हा त्याला जाणीव होईल की मी सुद्धा इतरांसारखा माणूस आहे, जनावर नाही. आणि हे महत्वाचं हे आहे का आंबेडकर. हे मुलांच्या डोक्यात आंबेडकर गेले. ते मिरवणूक काढून तुम्ही किती वाजंत्री करा, नाचा, हे करा, मला अजिबात त्याच्यामध्ये घेणे, कारण ते केल्याशिवाय बाबासाहेब जगाला पण करणार नाही. तुम्ही ते करा. पण बाबासाहेबांची प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांची प्रतिमा आणि विचार डोक्यात घ्या रे बाबा, डोक्यात घ्या. आणि ज्या दिवशी हा विचार तुमच्या डोक्यात जाईल त्या दिवशी तुम्हाला समजेल की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची आम्ही इथे जयंती साजरी का करतो. हा एका मताचा अधिकार एका माणसासाठी मिळवणारा माणूस जगाच्या इतिहासात दुसरा कोणी नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा 1986 साली, स्पेन मध्ये 1982 साली महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला, त्याच्या आधी नव्हता. सगळ्या महिला त्या फक्त दलितांच्या SC OBCच्या नाही तर अभिजनांच्या सगळ्या महिला ज्या आज मोठमोठ्या ठिकाणी ज्यांनी डॉक्टर आनंदीबाईला वाळीत टाकलं होतं तो समाज सुद्धा आज त्यांच्या लेकीवाळी कुठे आहे त्यांनी बघावं. अरे मूर्ख माणसांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नाही रे, तुमचेही मसीहा होते. हे आपलं त्यांना समजून देण्याचं काम आहे.
म्हणून आम्ही ही जयंती साजरी करतो, म्हणून आम्ही जल्लोष साजरा करतो, अरे म्हणून आम्ही धिंगाणा करतो, नाचतो, गातो, बँड वाजवतो. आणि जर नाही जमलं तर एक दिवस तुमचाही सगळ्यांचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. ही भीमशक्ती आहे, ही भीमशक्ती आहे, अजिबात कमी होणार नाही. पण आम्ही करतो काय? भाषण ऐकतो, टाळा वाजवतो, चालले जातो. एका मताच्या अधिकाराचं काय करतो? आमचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाच्या उंबरठ्यावर आयुष्यातले सगळे प्रश्न दम तोडतात, मरतात तिथं. आम्ही तिथेच आमची समाधी बांधतो, आमच्या पिढ्यानं पिढ्या तिथेच गाळत झाले. मी पोलीस अधिकारी होतो 35 वर्ष मुंबई शहरामध्ये. सब इन्स्पेक्टर पासून एसीपी पर्यंत काम केलं. आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी युनोच्या प्रतिनियुक्तीवर गेलो. त्या ठिकाणी मला अमेरिकन, रशियन अधिकारी, फ्रान्स आणि ब्रिटनचे, इटलीचे अधिकारी जेव्हा भेटले आणि त्यांच्या तोंडून मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐकला तेव्हा मला समजलं की बाप रे क्या चीज आहे. आणि तुमचा विश्वास बसणार नाही की वेद, उपनिषद, गीता, 18 पुराण, रामायण, महाभारत हे सगळं वाचून झाल्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेबांचा अभ्यास जेव्हा केला, मुंबई विद्यापीठामध्ये जाऊन रिटायर्ड झाल्यावर 1 वर्ष विद्यार्थी झालो. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डॉक्टर आंबेडकर थॉट आणि नंतर तिथेच प्राध्यापक झालो. माझ्या बायोडाटामध्ये तुम्ही ऐकलं असेल. तेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले. हे जे मुद्दा सांगताना मी टीनेज पासून सुरुवात केली होती, या टीनेज मध्ये बाबासाहेब समजणं अतिशय महत्वाचे आहे. मला फार उशिरा समजले, माझं दुर्दैव मी मानतो. पण जेव्हा समजले तेव्हा चमत्कार झाला. उधर जब उनसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है. आजच्या पोट्याला विचारा लाईन मारत त्या पोट्यात ये नंबरचे वस्ता जायचे त्या व्हॉट्सअपवर आणि कायच्यावर काय काय करते एवढे वस्तात पोट्टे आहेत. त्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी हा अमित दुसरा शेर नेहमी सांगत असतो कि नजर लड़की से तो मिल ही जाएगी, मिला नजर कहाँ जाएगी? लड़की अपने मोहल्ले की है, गाँव की है, बिरादरी की है, किधर जाएगी? लेकिन जिस दिन बाबा साहब से नजर मिलेगी उस दिन जिंदगी बदल जाएगी. इसका ख्याल दिल में रख. बहाना होगा किसी भाषण का, बहाना होगा सिद्धार्थ कस्बे ने अरेंज किए हुए प्रोग्राम का, बहाना होगा वाद साहब ने आके भाषण किए. अरे बहाना ही होगा वंजारी आकर यहाँ पे 2 दिन रुके तुम्हारे छोटे से गांव में और भाषण करके गया. उधर जब उनसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है. अरे हमारी तो दुनिया बदल के रख दी. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. अरे हमारी तो दुनिया बदल के रख दी, नजर का मिलना बहाना हुआ है. तो वो नजर जब बाबा साहब आंबेडकर के थॉट से तुम्हारी मिल जाएगी ना, उस दिन कसम खुदा की अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ला हौला इल्ला बिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आप बोलोगे मौलाना हो, हाँ मौलाना हो. कुठलेही शास्त्र असो, कुठलेही तत्व असो, ओढून त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकर थांबत नसत. त्याचं एक महत्वाचं कारण. आणि कधीही बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाचा द्वेष केला नाही, कोणालाही कधी बोलले नाही. त्यांची किती निर्भसना झाली असेल, अपमान झाला असेल, कधी कोणाशी वाकडं घेतलेलं नाही. तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांना बोधिसत्व का म्हणतात? बोधिसत्व अशाच माणसाला बोललं जातं ज्याच्यामध्ये प्रज्ञा आणि करुणा या 2 गोष्टी आहेत. शेवटचा मुद्दा फक्त अर्ध्या मिनिटात सांगतो आणि थांबतो. प्रज्ञा म्हणजे अतिशय उच्च प्रतीची बौद्धिक शक्ती, ताकद. बुद्धी सगळ्यांना आहे, पण प्रज्ञा त्यालाच असते ज्याच्या मनामध्ये करुणा जागृत होते. करुणा जागृत झाल्याशिवाय प्रज्ञेला किंमत नाही आणि प्रज्ञा एकटी राहू शकत नाही. ती करुणेला हातात हात घेऊन जाते. करुणा म्हणजे काय? कधीही कोणाचा द्वेष करायचा नाही, कधीही कोणाला वाईट बोलायचं नाही आणि भल्याचा विचार करून माझ्या समाजाचं नाही तर अख्ख्या मानव जातीचं भलं करायचं,
हा संदेश जर कोणी दिला असेल तर तो गौतम बुद्धानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. हे आपल्या मुलांना सांगा, हे आपल्या मुलांना कळू द्या. आकाशाच्या उंचीचा माणूस काय, स्वतःचा वेगळा आकाश निर्माण करणारी अशी उंची गाठलेला माणूस जर जन्माला आला नसता तर आज मी इथे भाषण करायला आलो नसतो, तुम्ही इथे भाषण ऐकायला बसले नसतो. आम्ही आमच्या मताचं काय करतो, काय बघतोय. इतकी वर्ष मी नोकरी केली, तुम्हाला सांगतो प्रत्येक इलेक्शनचा, म्युन्सिपाल्टीचा असो, MLAचा असो, खासदारकीचा असो, बंदोबस्त यायचा, बंदोबस्त इलेक्शनचा बंदोबस्त करत असताना तुम्हाला सांगतो प्रत्येक दिवशी वोटिंगच्या सायंकाळी 4 वाजल्यापासून लाईन वाढायची, एकदम लाईन 4:30-5 ला जबरदस्त लाईन. लालबागचा एरिया मुंबईतला तिथे बंदोबस्त करत होतो कसबे साहेब. मी एका आजीबाईला विचारलं, म्हटलं आजीबाई आता सकाळी का नाही आली का, आता 5 वाजता आली, तुला रात्री 8 वाजते वोटिंग, एवढी मोठी लाईन आहे. वाजलेत म्हणायचं, अरे तर सकाळी का नाही, कामं घरची होती. नाही नाही म्हटलं खरं बोल. आणि मोकळे हसत होती, मोकळे हसत होती. म्हटलं काहीतरी दडलेलं आहे गुपित. मी तिला वारंवार खोदू विचारलं, आजीबाई मला खरं सांग, तू उशिरा का आली, 5 वाजता का आली मतदान करायला, सकाळी 6:30 वाजल्यापासून मतदान सुरू झाले, तू आली का नाही. ती आजीबाई हसली, काय म्हणाली, साहेब खरं सांगू का. म्हटलं सांग, चहा मागवतो की मी तुला, सांग म्हटलं खरं. चहा मागवला, चहा पाजला. आजीबाई चहा पिऊन तृप्त झाली आणि मग काय म्हणते हळूच, साहेब तुम्हाला सांगू का, हे टायमाला चांगला भाव भेटतो. इथं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती केली, तिथं त्यांना संपवलं. कारण बाबासाहेबांनी काय कष्ट भोगून तो एका मताचा अधिकार तुझ्यासाठी आणला, माणूस म्हणून तुझं अस्तित्व न्याय्य ठरवण्यासाठी. अरे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आणि एवढा साधा विचार तुझ्या मनात नाही. तू जगतो त्या मुळे त्याच्या ऋणावर, आम्ही खातो त्या भाकरीवर सही. अरे ते तर आहेच आहे, पण तू जिवंत आहे ते केवळ त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, हे तुम्हाला विसरता येईल. आणि म्हणून तर श्रेष्ठ आहे त्यांची जयंती पुण्यात साजरी एवढ्यासाठीच आपण करतो.